नमस्कार मित्रो, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज। आपले दोन कायदे आहेत, 1894चा जुना कायदा आणि 2013चा नवीन कायदा। 1/1/2014 पासून नवीन कायदा लागू होतो। बघा, जेव्हा केव्हा भूसंपादन करायचं असते तेव्हा पहिली स्टेप काय आहे की नोटिफिकेशन देणे। जुन्या कायद्याच्या अंतर्गत देत असाल तर कलम 4 ची नोटिफिकेशन देणे, नवीन कायद्याच्या अंतर्गत असेल तर त्या संपादनासाठी कलम 11च्या अन्वये नोटिफिकेशन देणे हे मॅन्डेटरी आहे। आता प्रश्न असा पडतो, जर एखाद्या जमिनीचं भूसंपादन करण्यासाठी नोटिफिकेशन इश्यू झालेलं आहे, त्यानंतर जमीन हस्तांतरित करता येते का, खरेदी विक्री करता येतं का, या अनुषंगाने बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे। याचं कायदेशीर उत्तर असं आहे किंवा कायद्यात याची तरतूद असं आहे की जुना असो किंवा नवीन असो, कुठलाही कायदा असो, नोटिफिकेशन नंतर हस्तांतरणावर बंदी घालत नाही, म्हणजे हस्तांतरण करू शकता। आणि जो माणूस हस्तांतरण घेतो तो नवीन मालक म्हणून जेव्हा केव्हा हस्तांतरण होईल, कंप्लीट होईल, अवार्ड डिक्लेअर होईल, त्यानुसार त्या लाभास पात्र राहतो। एका वाक्यात, नोटिफिकेशन इश्यू झाल्यानंतरही हस्तांतरण होऊ शकतं आणि नवीन माणूस लाभ घेऊ शकतो। यावर कायदा निर्बंध घालत नाही। बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, ते बघून घ्या आणि तुम्हाला लागू होत असेल तर त्याचा लाभ घ्या। आता दोन सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचं नाही। खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमचे डिटेल्स पाठवा। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।